नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे. आता सरकारच्या विरोधात बोलायचं की नाही असा एक सवाल उपस्थित होतोय. कारण जनसुरक्षा विधेयक एक विधेयक शासनाकडून मंजूर केलं जाणार आहे आणि त्यामध्ये शासनाच्या विरोधात बोलायचं नाही, त्यावर शासन दंड आकारणार आहे असं एक समोर येतं आहे. त्यामुळे पत्रकारांनी रस्त्यावर येत या जनसुरक्षा विधेयकाला, जे वृत्तपत्रांची माध्यमांची गळचेपी करणार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुमचं संपणार आहे या विधेयकाच्या माध्यमातून. त्यामुळे या विधेयकाला पत्रकारांनी आणि माध्यमाचे जे लोक आहेत त्यांनी विरोध केलेला आहे आणि हे विधेयक रद्द करा अशी मागणी करत पुण्यामध्येही पुणे श्रमिक संघाच्या वतीने एक आंदोलन करण्यात आलं, काळे फिती लावून, आणि या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यात आला. आता सध्या देशात आणि राज्यात नावालाच विरोधी पक्ष उरलेले आहेत. राज्यात तर अद्यापही विरोधी पक्ष नेताही मिळालेला नाही. त्यामुळे शासनाच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही. गेल्या 2 अधिवेशनात आपल्याला असं चित्र दिसलं की जे शासनाच्या विरोधात बोलले ते मोजकेच बोटावर मोजण्या एवढे लोक बोलले. कारण राज्यात विरोधी पक्ष नाही आणि काही घडलं, अनेक घटनाही राज्यात गेल्या 3-4 महिन्यात घडलेल्या आहे. त्यानंतर विरोधी पक्षही रस्त्यावर आलेले नाहीत. तर ज्या घटना घडल्या, उदाहरणार्थ बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगचे सरपंच यांची हत्या झाली, तर त्या घटनेमध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून त्या भागातील लोकच हे रस्त्यावर आले आणि समाजाचे लोक रस्त्यावर आले. त्यामुळे काही प्रमाणात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला. मात्र आपल्याला या ठिकाणी राज्यामध्ये विरोधी पक्ष नसल्यामुळे तो अस्तित्वातच नाही असं म्हणायला चालेल. कारण तो रस्त्यावर आलेला नाही. महायुती सरकारने कर्जमाफीचं एक आश्वासन लोकांना दिलेलं होतं, ते कर्ज माफ केलं गेलेलं नाही. त्यानंतरही आपल्याला कुठे विरोधी पक्ष रस्त्यावर आलेला दिसलेला नाही. तर काही संघटनेने जरी इशारा दिलेला असला तरी अद्यापपर्यंत ते रस्त्यावर आलेले नाही. आणि जो लोकशाहीचा 4था स्तंभ समजला जातो, त्यामध्ये वृत्तपत्र असो, सामाजिक मीडिया असो, आणि हा मीडिया याच्यावर तुम्ही आता सरकारच्या विरोधात बोलायचं नाही, त्यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. असं एक जनसुरक्षा विधेयक शासन पातळीवर मंजूर केले जाणार आहे आणि या विधेयकाला आता मंजूर मिळणार होती. मात्र त्यास पत्रकारांकडून, समाज माध्यमाकडून विरोध होत असल्याचं आपल्याला दिसतंय. त्यामुळे शासनाच्या विरोधात कोणी आता बोलायचं की नाही असा प्रश्न पडतो, आणि बोलले तर त्यावर कारवाई होणार हे निश्चित असं एकंदरीत दिसतंय. माध्यमांची गळचेपी केली जाते का हे या विधेयकाच्या माध्यमातून समोर येतंय. असं असतानाच समाज माध्यम किंवा वृत्तपत्र हे लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. ते केवळ शासनावर विरोधाचीच भूमिका घेतात असं नाही. काही घटना जर काम शासनाचं चांगलं असेल तर ते चांगलंही छापतात, आणि जर जे लोकांच्या विरोधात असेल, लोकशाहींच्या विरोधात असेल तर ते शासनालाही झोडपून काढतात. असं असतानाही हे जनसुरक्षा विधेयक या माध्यमांची गळचेपी करणार का असा प्रश्न पडतो. आणि काही अटी यामधील अद्यापही समोर आलेल्या नाही. त्यामुळे हे विधेयक थोडं गोंधळाच्या परिस्थितीमध्ये आहे. आणि विधेयक मंजूर झाल्यास माध्यमावर बंधने येणार आहेत हे मात्र निश्चित. आणि तुम्ही शासनाच्या विरोधात किंवा वैयक्तिक एखाद्या नेत्यावर, राजकीय नेत्यावर टीका करू शकत नाही असं हे विधेयक दिसतंय. त्यामुळे या विधेयकाला पत्रकारांची, समाज माध्यमावर जे लोक बोलत आहेत त्यांचाही या विधेयकाला विरोध आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर या विधेयकामुळे गदा येण्याची शक्यता आहे. नुकतंच कामरा
याने जे एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री याच्यावर एक गाणं गायलं आणि त्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी या शिंदे सेनेकडून त्या कामरा यांच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली आणि आमच्या विरोधात बोलला तर एका मंत्र्याने त्याला टायरमध्ये घेऊन मार दिला जाईल असा एक इशारा दिल्याचं आपल्याला दिसतंय. आणि हे सर्व असताना शासनाच्या विरोधात कोणी बोलण्याची भूमिका घेणार का यामुळे, असं एक परिस्थिती आणि असं एक वातावरण राज्यामध्ये आहे. भाजपाचे जी आपल्याला गेल्या काही वर्षामध्ये 10 वर्षामध्ये ची नीती दिसते की राज्यामध्ये देशामध्ये विरोधी पक्ष हा नसलाच पाहिजे किंवा काँग्रेसमुक्त भारत करू असं एक त्यांचं स्वप्न होतं. ते सत्यात आलं आणि आता विरोधात कोणी राहणारच नसेल तर ती लोकशाही कशी, असंही एक पत्रकारांचं मत आहे, सर्वसामान्यांचं मत आहे. त्यामुळे या विधेयकाला सध्या तरी पत्रकारांचा, समाज माध्यमावर बोलणाऱ्या लोकांचा विरोध होतो आहे. आता बघू आपण की शासन या जनसुरक्षा विधेयकाला मंजुरी देऊन या माध्यमांची गळचेपी करतं आहे काय, गळा दाबतं आहे काय, हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. हे शासनाचं नेमकी चाललं आहे काय, विरोधी पक्षही नको, समाज माध्यमही नको आणि वृत्तपत्रामध्येही सरकारच्या विरोधात भूमिका नको. ही आपल्याला हे शासनाचं धोरण पडतं आहे का यावर आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. जनसुरक्षा विधेयकासंदर्भात अनेक मतभेद असले तरी कोणी विधेयकाच्या बाजूनं आहे, कोणी विधेयकाच्या विरोधात आहे. त्यामुळे या जनसुरक्षा विधेयकामध्ये नेमकी काय आहे हेही समोर आलं पाहिजे. त्यानंतरच त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असंही अनेकांचं मत आहे. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.